महाराष्ट्राबाहेर पटक पटक के मारेंगे मराठी हिंदी वादावर भाजप खासदार निशिकांत दुबेंची धमकी। ठाकरे बंधूंची दाऊद आणि मसूद अझरशी तुलना। भाजप मेला म्हणून त्यांनी ऊर बडवायला दुसऱ्या पक्षातून ऊर बडवे घेतले। तर उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। तर आम्ही भाऊ एकत्र आल्याने भाजपचा जळफाट होत असल्याची ही टीका। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय। उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी आपलेचे तारे तोडले। महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचाही जावई शोध। दुबेने झारखंडमध्ये बसून बोलू नये, इथे येऊन बोलावं। भाजप खासदार दुबेंचा कुत्रा असा उल्लेख करत पेडणेकरांचा इशारा। तर आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो। निशिकांत दुबेंचे ठाकरे सेनेवर पलटवार। निशिकांत दुबेंसाठी माझ्याकडे मापातला बांबू। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा हातात बांबू दाखवत दुबेंना इशारा। महाराष्ट्र भाजपकडून खासदार निशिकांत दुबेंना घरचा आहे। मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही। मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि योगदानावर प्रश्न करू नये, शेलारांचं दुबेंना प्रत्युत्तर। मराठी अमराठी वाद आता मुंबईहून उत्तर प्रदेशात पोहोचला। यूपीमध्ये भोजपुरीत बोलण्यासाठी मराठी तरुणाला दमदाटी। व्हिडिओ समोर। बेलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले का, अजून सापडत कसे नाही? ठाकरे बंधूंच्या आंदोलनाची दहशतवाद्यांशी तुलना करणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नका, बोलण्याआधी मला विचारा। राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीबाबत मनसैनिकांमध्ये संभ्रम। आम्ही पुढे केलेला हात अजूनही कायम, आता कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये। मनसे ठाकरे शिवसेनेच्या युतीवर बोलताना संजय राऊतांचं भाष्य। राज ठाकरेंविरोधात बोलू नका, प्रवक्ते आणि नेत्यांना एकनाथ शिंदेंचे निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याच्या सूचना। मनसे नेते जावेद शेख यांच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा। भरधाव कार चालवत राहिल शेखची मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक। अर्धनग्नावस्थेत शिवीगाळ, पोलिसांनाही दमदाटी। जावेद शेख आमचे पदाधिकारी, मात्र राहुल शेखचा मनसेशी संबंध नाही। पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी। मनसे नेते अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। पंढरीच्या दर्शन रांगेतील वारकऱ्याला सुरक्षा रक्षकाची काठीनं बेदम मारहाण। जाब विचारताच मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी। टीव्ही9च्या कॅमेऱ्यावर हात मारला। यंदाच्या आषाढी वारीने मोडले सर्व विक्रम। पंढरीत तब्बल 27 ते 28 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद। एआयच्या सहाय्याने केली मोजणी।